काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक आज होणार आहे। या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला जाणार आहे। जालना आणि संभाजीनगरचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे। संभाजीनगरमध्येच या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाना पटोले, विजय वडेट्टीवारांसह राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठकीला हजेरी असणार आहे। महाविकास आघाडीतील जागावाटप मेरिटच्या आधारावर होईल असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। सर्व नेते सध्या दौऱ्यावर आहेत। 16 ऑगस्टला मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। यावेळी जागावाटपाची तारीख निश्चित केली जाईल अशी माहिती पटोले यांनी दिली आहे। आम्हाला लोटांगण घेता असं बोलणाऱ्यांचे दिल्ली दौरे सुरू आहेत। दिल्लीत लाल कटोरामध्ये काय करता असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत चालणार असंही त्यांनी म्हटलंय। हसन मुश्रीफांची उमेदवारी स्वतः अजित पवार यांनी कोल्हापुरातून जाहीर केली आहे। कागलमधून मुश्रीफ आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहे। समोरच्याला धडकी बसली पाहिजे इतक्या उच्चांकी मतांनी मुश्रीफांना विजयी करा असं आवाहन यावेळी अजित पवारांनी केलंय। 24 फेब्रुवारीला नांदेडला स्वातंत्र्य मिळालं अशा शब्दात नाना पटोलेंनी अशोक चव्हाणांना चिमटा काढला। 24 फेब्रुवारीला काँग्रेसचा बळ मिळाल्याचं ते म्हणाले। 24 फेब्रुवारीला अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यावरूनच पटोलेंनी हा टोला लगावला। अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दमानियांना परदेश दौऱ्यावरून लक्ष केल्यानंतर दमानिया आक्रमक झाले। 17 तारखेला मुंबईत येते। 3 वर्षांच्या प्राप्तिकर परताव्याच्या प्रती घेऊन येते। अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावे असं आव्हान दमानियांनी दिलंय। उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकांना पक्षाच्या बाहेर काढलं असा आरोप भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केलाय। ठाण्यातील मेळाव्यात संजय राऊत यांनी नमकराम 2 सिनेमा काढायचा म्हणत मुख्यमंत्र्यांना डिवचलं होतं। त्यावर प्रसाद लाड यांनी टीका करत शिवसेनेचे नमकराम उद्धव ठाकरेच आहेत असा आरोप केला। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला इशारा दिलाय। राज ठाकरेंवर हल्ला खपवून घेणार नाही। तुम्ही आधी क्रिया केली तर पुन्हा प्रतिक्रिया येईल। कालची ठाण्यातील घटना क्रियेला प्रतिक्रियाच होती। मराठा आंदोलना आडून हल्ला खपवून घेणार नाही असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिलाय। जयंत पाटलांचा खरा चेहरा जनतेसमोर आलाय अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केली आहे। शांत आणि संस्कारी असा परिधान केलेला जयंत पाटलांचा मुखवटा परमवीर सिंह यांच्या विधानामुळे गळून पडला असं त्यांनी म्हटलंय। शरद पवारांकडून सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे असा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत, मात्र ते आरक्षणाबद्दल का बोलत नाहीत असा सवाल विखेंनी पवारांना विचारलाय। कोकणातील विधानसभा निवडणुकांची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर देण्यात आली। महायुतीला लोकसभेत चांगलं यश मिळालं। त्याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देखील चव्हाण यांच्यावरच सोपवण्यात आली आहे। काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र धनंजय चौधरी यांनी रावेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। गेल्या 6 वर्षात रावेर मतदारसंघात सरकारनं निधी दिला नसल्याचं धनंजय चौधरी गावागावात जाऊन ग्रामस्थांना सांगतायत। शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री दिलीप सोपल यांची शरद पवार यांनी भेट घेतली। गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत दिलीप सोपल यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवली होती। दिलीप सोपल आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण आले। सोलापूर शहरातील भटके विमुक्त कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे एकाच मंचावर आले होते। शहरातील लिमयेवाडी भागात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। हिंडनबर्ग रिपोर्टनंतर माधवी बूच यांनी राजीनामा का दिला नाही असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय। देशातील गुंतवणूकदारांचं नुकसान झालं तर याची जबाबदारी पंतप्रधान मोदी, सेबी अध्यक्ष की अदानी स्वीकारणार आहेत असाही सवाल राहुल गांधी यांनी केलाय। सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाडक्या उद्योगपतींशी आर्थिक व्यवहार करतायत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केलाय। 50% कमिशन घेऊन काम करणारं सरकार असा आरोप महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महायुतीवर केलाय। तर तोडफोड करून आलेलं महायुतीचं सरकार आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। वादग्रस्त माजी ट्रेनी IAS पूजा खेडकरनं अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी दिल्ली हायकोर्टात अर्ज केलाय। पटियाला हाऊस कोर्टानं 1 ऑगस्टला पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय। त्यानंतर पूजा खेडकरनं दिल्ली उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे।
ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नाही म्हणजे नाही, छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलेलं आहे। त्यासोबतच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांना विचारात ते ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहेत का असा सवाल करत आम्हालाच टार्गेट करतायत असा आरोपही भुजबळांनी केला। छगन भुजबळांनी मनोज जरांगेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलंय। 88 जागा लढवून दाखव, 288 जागा काय लढणार, त्यासोबतच मैदानात ये अशा शब्दात भुजबळांनी जरांगेंना आव्हान दिलं। सांगलीतील ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यात भुजबळ बोलत होते। आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाला 27% उमेदवारी दिली पाहिजे अशी मागणी ओबीसी नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। ओबीसी समाजाला उमेदवारी देणार नसाल तर आमची मतं कशाला हवी आहेत असा सवालही पडळकरांनी विचारलाय। विधानसभेसाठी ओबीसी बहुजन पार्टी सज्ज झाली आहे। राज्यातील सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती ओबपाचे प्रदेश चिटणीस अरुण जाधवार यांनी धाराशिवमध्ये दिली। दरम्यान ओबीसी बहुजन पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षासोबत युती संदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू असल्याचंही जाधवार म्हणाले। पुण्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीत भावी मुख्यमंत्री असे पोस्टर झळकले होते। मनोज जरांगे भावी मुख्यमंत्री असा आशय या पोस्टरवर होता। रॅली सुरू होण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी ही पोस्टरबाजी केली होती। नाशिकमध्ये 2 दिवसीय अखिल भारतीय मराठा महासंघाचं राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन पार पडलं। मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगेंनी घेतलेली भूमिका योग्य आहे। समाज सध्या एकत्र आलाय। आरक्षण मिळवणं ही मोठी लढाई आहे। यापुढे समाजासमोर ही मोठी लढाई असेल असं राजेंद्र कोंढरे यांनी म्हटलंय। लातूरमध्ये नितेश राणेंच्या विरोधात मराठा आंदोलक आक्रमक झाले। जरांगे पाटलांबद्दल नितेश राणेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं। त्या विरोधात मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं शौचालयाच्या दारात आंदोलकांनी दहन केलं। शरद पवार सोलापूर दौऱ्यावर होते। यावेळी त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। सोलापुरातील कुर्डुवाडीत पवारांची गाडी अडवून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती। तर बार्शीत पवारांच्या भाषणावेळी 1 मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली होती। नांदेडमध्ये काँग्रेसच्या आढावा बैठकीत मराठा आंदोलक घुसले होते। मराठा आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केली। आंदोलकांनी काँग्रेस प्रभारी चेन्नी थला आणि नाना पटोलेंशी चर्चा केली। कार्यकर्त्यांकडून 1 मराठा लाख मराठाची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। नवी मुंबईतील खारघरमध्ये ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्यांचं दुसरं राज्य अधिवेशन पार पडलं। तसंच एकदिवसीय चिंतन शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं। ओबीसींना वर्ग म्हणून एकत्रित आणणं आणि ओबीसी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून समाजात प्रबोधन करण्याच्या दृष्टीनंच या चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। चंद्रपुरात ओबीसी जनगणना गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं। या परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाज घटकांच्या विविध मागण्या सरकारसमोर ठेवण्यात आल्या। ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, मराठ्यांचं ओबीसीकरण थांबवा अशा आग्रही मागण्या मांडण्यात आल्या। कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोरच उपस्थितांना अजब सल्ला दिला। लाडकी बहीण योजनेची नोंदणी करताना अनेक जण विचारतात 2 बायका असतील तर त्यांनी काय करायचं असं मुश्रीफ म्हणाले। तर त्यावर आवडत्या बायकोला योजनांचा फायदा मिळवून द्या असा अजब सल्ला हसन मुश्रीफांनी दिला। लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणारी योजना आहे। योजनेला महिलांचा प्रतिसाद पाहता विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याचं काम सुरू आहे असा आरोप महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलाय। लाडकी बहीण योजनेचा प्रसार प्रचार होण्यासाठीच परभणीत आयोजित महिला संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या। बाळासाहेब थोरातांनी लाडकी बहीण योजनेवरून टीका केली होती। या टीकेवर प्रफुल्ल पटेलांनी प्रतिक्रिया दिली आहे। टीका करणाऱ्यांनी महिलांना योजना का दिल्या नाहीत? आम्ही महिलांना योजना देण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे ते टीका करतायत असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। मागणी वाढल्यानं भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे। भेंडी, गवार, फ्लॉवर, वांगी, मटारचे दर वाढले आहेत। शेवगा, घेवड्याच्या दरात घट झाली आहे। फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली। तर पावसाच्या उघडीपीमुळे पालेभाज्यांची आवक वाढली आहे। पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे। बदलापुरातील सोनिवली गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 51 फुटांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे। बाबासाहेबांच्या स्मारकाच्या ठिकाणी हा पुतळा उभारणार आहेत। या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय।
पुण्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला। नवी दिल्लीत नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा उपस्थित होते। दररोज कार्यालयीन वेळेत लोकलमधून प्रवास करणं हे जीवघेणं झालेलं आहे। त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटना सरकार आणि रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवणार आहेत। 22 ऑगस्टला सर्व प्रवासी संघटना, सामाजिक संस्था, प्रवासी आणि राजकीय नेते मंडळी काळ्या फिती बांधून आंदोलन करणार आहेत, अशी माहिती प्रवासी संघटनेने दिली। नेरूळ सेक्टर 3 मध्ये महात्मा गांधींचं स्मारक व्हावं या मागणीसाठी काँग्रेसतर्फे स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं। स्वातंत्र्यापूर्वी या भूखंडावर मिठागराचं कार्यालय असून गांधी यांचं वास्तव्य याच ठिकाणी होतं, त्यामुळे या ऐतिहासिक जागेवर स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। साताऱ्यात शिव्या देण्याची अनोखी प्रथा साजरी केली जाते। यामध्ये खेड आणि बोरी या दोन गावातील महिला एका ओढ्याच्या ठिकाणी येऊन एकमेकांना जोरजोरात शिव्या देतात। यावेळी शिव्या कुणाला ऐकू येऊ नये यासाठी पारंपरिक वाद्य वाजवली जातात। दरम्यान शिव्या देणाऱ्या महिलांना थांबवण्यासाठी पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ होते। यवतमाळच्या पांढरकवडात आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांना घेराव घालण्यात आला। विविध समस्यांबाबत वारंवार तक्रार करूनही अधिकाऱ्यांकडून चालढकल होत असल्यानं नागरिकांनी आमदारांना घेराव घालत संताप व्यक्त केला। येत्या 15 दिवसात प्रश्न सुटले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। जळगावच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची आता कोळी बांधव भेट घेणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर कोळी बांधवांची जळगाव शहरातील पद्मावती मंगल कार्यालयात बैठक पार पडली। मागण्यांबद्दल निर्णय घेतला नाही तर विधानसभेत कोळी समाजाचे उमेदवार उभे करू असा इशारा देण्यात आला। नाशिकच्या देवळालीत रस्त्यासाठी जनआंदोलन पुकारण्यात आलं। देवळाली ते भगूर दरम्यानच्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। वारंवार विनंती करूनही खड्डे बुजवले जात नसल्यानं इथल्या ग्रामस्थांनी हे आंदोलन पुकारले।